त्या दिवसभरातली आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी. विधानसभेला महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं, त्यात मोठा वाटा होता तो लाडक्या बहिणींचा. ही योजना विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकारनं आणली. नियमामध्ये न बसणाऱ्या अनेक बहिणींना याचा लाभ मिळाल्याचं समोर आलं. सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा फायदा घेतला. यावर आता अजित पवारांनी कबुली दिली. योजना आणताना जास्त वेळ मिळाला नाही, योजनेत चूक झाल्याचं अजित पवारांनी मान्य केलं. तर अर्थ खात्यात घोटाळा झाला असून अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली. दरम्यान अर्थमंत्र्यांनी ही कबुली दिली असली तरी देखील ज्या अपात्र बहिणींनी याचा फायदा घेतला, ज्यामुळे राज्याच्या तिजोरीवर आणखी भार पडला, त्याची भरपाई कोण देणार असा सवाल उपस्थित केला जातोय. आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही, परंतु काहींनी केलेलं आहे. आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही. अरे बाबा, कशाला आता कारवाई करायला निघतोय तर ना, अरे मान्य आहे ना, चुकलं त्याच्यामध्ये. आता त्यांनी नको होतं करायला. राजीनामा द्या. अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे. पैसे कोणी दिले? या राज्याचे पैसे लुटले कोणी? या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिलेत. लाडक्या बहिणींनी नाही तर लाडक्या भावांनी नावं बदलून महिलांची आपली स्वतःची नावं बदलून हा लाभ घेतलेला आहे, हजारो कोटी रुपयांचा.